नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजपर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय? जहाचा वहां कायनाताचा जहाचा पहारा. आणि हा धड्याचा हे दुसरा सीझन चालणार आहे किंवा चालू आहे. तर आता बघूया या दुसऱ्या सीझन मध्ये लेखकने काय म्हणाले. बघा, विद्यार्थी ने छोटे छोटे समूह बनाकर इस प्रकल्प की बारीकियों पर काम करना शुरू कर दिया. आता जे मुलं होते, जे विद्यार्थी होते, जे मुले होते, त्यांना छोटे छोटे दल बनवले आणि दला बनवून तो प्रकल्प तयार करून तिचं काम सुरू केलं. सामग्री की सूची बनाई. जे सामग्री त्याला हवे, जे सामग्री सगळ्यांना हवे आहे ते त्यांची सूची बनवली. सूची म्हणजे कागजावर लिहिले की कोणकोणती सामग्री आम्हाला पाहिजे आहे. सामग्री खरीदने के लिए 20-20 रुपये एकत्रित करना आरंभ किया. आणि त्या सामग्री कुठून घेणार असाच पण त्यांचा विचार नव्हता. त्याने काय केले, सगळ्याकडून 20-20 रुपये बाहेर केले. मतलब सगळ्या जणांना 20-20 रुपये दिले. आणि अब तक पाठशाला के शिक्षक और गांव के लोग भी सहायता के लिए आगे आ चुके थे. तेवढ्यात जे गावाचे लोक होते आणि विद्यार्थ्याचे जे शिक्षक होते ते लोक येणार होते, गुरु जे होते ते लोक येऊन त्यांचा सहायता करायला सुरुवात केली. देखते देखते सामग्री के लिए आवश्यक राशि जमा हो चुकी थी. बघून त्या सामग्रीचे राशी म्हणजे पैसे जमा झाली होती. बुजुर्गों का अनुभव, युवाओं की शक्ती. ते म्हाताऱ्या लोकांचा अनुभव आणि युवाओची शक्ती म्हणजे जे नवीन युग होता त्यांची शक्ती. विद्यार्थी का सब साथ मिलकर काम कर रहे थे. सगळे लोक मिळून हे कार्य करण्याची सुरुवात केली. संघटित प्रयासों के काम आकार लेने लगा था. संघटित म्हणजे जे लोक तिथे होते त्यांचा प्रयास सुरू झाला होता आणि एक आकार घेऊन लागला. सिमेंट के पाईप खरीदे गए. सिमेंटचा पाईप आणवले. पत्थर इकट्ठे किए गए. जे पत्थर होते ते गोला करून गेले. ईट आई बंजर जमीन की मिट्टी खोदी. ईट पण घेऊन येणार आणि जे जमीन होते, जे बंजर होते, त्या जे उपजाऊ नाही होते त्यांचं पण मिट्टी खोदून घेऊन आला. गांव के छगन बाबा नाम एक बुजुर्ग के प्रचुर मात्रा में रेत उपलब्धी करते. गावात एक छगन बाबा नावाचा एक बुजुर्ग म्हातारा होता. त्याला पण रेत असं दिले, उपलब्धी केली. म्हणजे त्यांचा एवढ रेत होता ते तिथून घेऊन आलं होतं. पुल बनाने के लिए पूरे गांव के हाथ एक साथ मिट्टी के भराव करने लगे. जे पूल आपल्याला बनवायचं आहे त्यांचा प्रचुर भाव त्यातून गेले होते आणि लोक इकट्ठे होऊन त्या गावाचं पूल बांधून गेले होते. एक साथ मिट्टी का भराव करने लगे. एका सारखा जिथे जिथे मिट्टी ठेवायचं होतं तेथे ठेवून गेले. हर दिन स्वप्न मूर्ती. आणि रोजचा जो दिवस होता एक नवीन स्वप्न तयार करत होता की कसं पूल बनवत आहे. एक और एक कदम बढ़ाने लगा था गाव. एक लोकांनी एक कदम वाढवं असा वाटला होता गावातून. आता आनंद की व सुबह भी आ गई. आता ते सुबह जे ज्याचा वेळ करतात लोक, मुलं, सगळे लोक ज्याचा वेळ करत आहेत त्यांची सुबह पण झाली, त्यांची सकाळी पण झाली. आनंदीतून त्या सकाळी पण आली. वर्षों की कठिनाई दूर हुई. जे वर्षाचे हे चालत होते की हे कसं होणार, आम्ही कसे पूल बनवणार, ते कठिनाई आता वेगळे झाली होती. केवल 15 दिनों में ग्रामीण और विद्यार्थियों के सामूहिक श्रमदान से पूल बनकर तैयार हो चुका था. आणि गावात रहिवासी आणि मुलं म्हणजे विद्यार्थी हा सामूहिक श्रमदान हा यांचा परिश्रम करून हा पूल तयार झाला. पुरे गाव में के लिए यह अद्भुत उपलब्धि थी. पूरा गावातून ही एक अत्यंत अद्वितीय उपलब्धि आहे. सभी ने एकता, संगठन और श्रमदान का महत्व भी समझा था. तेवढ्यात नाही झालं, पूल बनवलं हेच नाही झालं. एकटंच होऊन आपण कसा संघटन तयार करते, कशा श्रम करते, त्यांचं महत्व काय आहे हे सगळ्या लोकांना जाहीर झाला. बरसात में इस बार भी नाले में पानी भरा था, पर विद्यार्थी हंसते खेलते पूल से पाठशाला की राह जाने लगे. या वर्षी पण
वर्षा पाऊस येत होता आणि नाला भरून गेला होता पाण्यात. पण या वर्षी कोणताही विद्यार्थी घरी नाही राहिले, कारण त्या पूल तयार झाला होता आणि लोक जे आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते रोज शाळा जाऊ लागला. कुल विद्यार्थी भी हौसले को दाद देते हैं. मानो मन ही मन को कह रहा था की जहाँ जहाँ वहाँ राहा. त्यातून ते जे पूल आहे ते पण विद्यार्थीचे हौसला जाहीर करत होता आणि म्हणत होता की मनात मनात म्हणत होता की जहाँ वहाँ राहा. म्हणजे जेव्हा तुम्ही ज्याचा राह तयार करते तेव्हाही तुमचा चाह पण तयार होते. जोई ने अपने बड़े भाई की सहायता से पुल के उद्घाटन का वृत्तांत बनाया और संगठक की सहायता से शिक्षा निरीक्षक के सामने प्रस्तुत किया. यातून जुही जो होती त्याने संघटक म्हणजे कम्प्युटर संघटकतील सहायता मदत नसून शिक्षा निरीक्षकला प्रेरित प्रस्तुत केले आणि बघा काय झालं. तुमच्या समोर एक चित्र आहे ते हे पूल आहे आणि हे सगळं लोक आहे. हे पूल तयार झाला आहे. हे झालं आपला धड्याचा स्पष्टीकरण. आता आपण बघूया शब्दार्थ. शब्दात बघा हिंदीतून हिंदी आणि मराठी. नांगना, पार करना, ओलांडणे, अशर, परिणाम, परिणाम, बकवास, व्यर्थ की बातें, निष्क्रिय चर्चा, निदान म्हणजे समाधान आणि मराठीतून उपाय. आता इथे बघा काय आहे. माहोल म्हणजे वातावरण आणि इथे पण काय म्हणतात वातावरण. हल निराकरण आणि मराठीतून ठराव. भावना अंदाज लगाना आणि मराठीतून अंदाज. हौसला हिम्मत म्हणजे धैर्य. राशी धन म्हणजे पैसे. प्रचुर म्हणजे अधिक आणि मराठीतून पण अधिक. आता इथे बघा प्रयास म्हणजे कोशिश आणि मराठीतून प्रयत्न. उपलब्धी म्हणजे प्राप्ती मराठीतून उपक्रम आणि भावना म्हणजे अंदाज लगाना मराठीतून अंदाज. संभावना म्हणजे कल्पना आणि मराठीतून कल्पना. आणि ही एक कहावत आहे जहाँ जा रहा वहाँ राहा म्हणजे इच्छा होने पर मार्ग मिलता ही है. आपल्याला पाहिजे तेव्हा मार्ग मिळावा असे इथे लिहिलेले आहे. जेव्हा आपण ते विचार करते आणि ते मार्ग कशा भेटतात आपल्या परिश्रमातून भेटतात असं लिहिले आहे. आता हे बघा उचित शब्द द्वारा रिक्त स्थानों की पूर्ती करो. इथे तुम्हाला हे प्रश्न आहे आणि याचं उत्तर इथे आहे. पहिला काय आहे रिक्त से हम जानकारी भी प्राप्त कर सकते हैं. अंतर्जाल याचं उत्तर काय अंतर्जाल. संघटित रिक्त से काम आकार लेने लगा था म्हणजे प्रयासो. गांव के छगन बाबा ने रिक्त मात्रा में रेत उपलब्ध करा दी म्हणजे प्रचुर. याचं उत्तर काय आहे प्रचुर. पूरे गांव के लिए यह अद्भुत रिक्त थी उपलब्धी. जुई ने पूल के उद्घाटन का वृत्तांत बनाया. हे सगळे झालं आपलं रिक्त आणि स्थान. याचे उत्तर आहे. तुम्हाला कसं लिहायचं आहे पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर इथे आहे. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे कथन के सामने सही और गलत का चिन्ह बताओ. हे तुमचं उत्तर आहे. हे प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय गांव की बस्ती नाले के एक तरफ थी पाठशाला दूसरी तरफ पाठशाला. तर याचं उत्तर आहे सही. याचं उत्तर काय आहे सही. दुसरा आत्मविश्वास भरा यह स्वर जुई का था गलत. याचं उत्तर आहे गलत. देखते देखते सामग्री के लिए आवश्यक राशि जमा हो चुकी थी सही. याचं उत्तर काय आहे सही. आणि चौथा आहे हर कोई गंभीर होकर समस्या के हल के बारे में सोचने लग गया. याचं उत्तर आहे सही. पाचवं जो आहे तुमच्या समोर त्याचं काय आहे केवल 20 दिनों में सामूहिक श्रमदान से पुल बनकर तैयार हो चुका था. याचं उत्तर आहे गलत. तर हे झाले आपला सही आणि गलत प्रश्न. आता दुसरे बघूया. किसने किससे कहा. ये प्रश्न आहे तुमचा आणि हे उत्तर आहे. तर पहिला बघूया. आज इतने विद्यार्थियों के अनुपस्थित रहने का कारण क्या है. तर त्याचे उत्तर आहे गुरुजी ने विद्यार्थियों से कहा. कोणी कोणाला सांगितले गुरुजी ने विद्यार्थियों से कहा. दूसरा है हम कर भी क्या सकते हैं हम तो बच्चे हैं. इथे सांगितलं आहे की आम्ही काय करू शकत आम्ही तो बाल आहे. त्याचं उत्तर आहे तुषारने अन्य विद्यार्थियों से कहा. कोणाला सांगितले अन्य विद्यार्थ्यांना. तीसरा आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
दामनी अन्य विद्यार्थियों से कहा. कोणाला सांगितले? अन्य. चौथा, जब कभी शहर गए तो बड़े बड़े पुल देखे भी है. तो हे जो शब्द आहे कोणी कोणाला म्हणाल? आशिषने अन्य विद्यार्थियों से कहा. तर हे झाले आपला किसने किसे कोणी कोणाला सांगितले. आता झाला आपला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कोणताही परिश्रम छोटा या मोठा नाही असतात. तिला कसं करायचं हे आपल्याला कळत जाणार आहे. आपल्याला माहित नाही पडणार तर आपल्यासाठी काही जण आहेत जे आपल्याला सोपे किंवा मार्ग दिसवत आहे. तर आपल्याला कधीही हार नको मारूया. आपल्याला कधीही हार असं नको आपल्या शरीरात येऊ. म्हणजे लेखक इथे सांगितले आहे की केव्हा पण जगा असा परिस्थिती आला तर तुमच्या समोर तुम्ही धीटपणा त्याचं हे करा. तुम्ही धीटपणा त्याचा उद्धार करा. मार्ग